राज्य सरकारने जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान देण्यात आले। डॉक्टर जयश्री पाटील यांनी दिवाणी रीट याचिका दाखल केलेली आहे। 10% मराठा आरक्षणाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आल्याचे कळतंय। निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली नेमणूक ही चुकीची होती असा आरोपही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय। तर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेलं असाही दावा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय। आणि या प्रकरणी आरक्षणाला समर्थन देत विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल झालाय। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, मराठा आरक्षणाचा हा वाद आता हायकोर्टापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय आणि जे 10%चं आरक्षण दिलं होतं सरकारनं त्याला थेट आव्हान दिलेलं आहे। नक्कीच यामिनी पाहत झालं तर जे 10%चं आरक्षण सरकारने दिलेलं होतं, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर नंतर हे संपूर्णपणे आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं होतं। परंतु या जे आरक्षण दिलेलं आहे त्याला आता हायकोर्टात संपूर्णपणे जो याच्या विरोधात याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। आणि या याचिकेत स्पष्ट म्हटलेलं आहे की जी आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवाल सादर करणारे जे आयोगातील संपूर्णपणे सदस्य होते त्यांची नियुक्ती ही चुकीची आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या नियुक्तीकडून हा जो अहवाल आलेला आहे त्यामुळे हे जे आरक्षण आहे ते देखील चुकीच्या पद्धतीने आहे। आणि यासाठी डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडून राज्य सरकारने जारी केलेल्या 10% आरक्षणाच्या विरोधात ह्या आरक्षणाला आहे ते आता आव्हान देण्यात आलेलं आहे। लवकरच त्याची सुनावणी आहे ती देखील पार पडेल। परंतु आता नक्की सरकारचं म्हणणं कशा प्रकारे असेल आणि जयश्री पाटील कशा प्रकारे युक्तिवाद मांडतायत याच्यामध्ये देखील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याआधी देखील मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा याचिका आहेत त्या गुणरत्न सदावर्ते असतील किंवा मग यामध्ये जयश्री पाटील असेल यांनी ही दाखल केलेली होती। परंतु यांची आता कशा प्रकारे म्हणणं आहे हे देखील कोर्टात कशा प्रकारे मांडतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। अगदी धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेटसाठी। मराठा आरक्षणामधले आंदोलक योगेश केदार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश जी, आता या आरक्षणाचा वाद हायकोर्टामध्ये पोहोचलेला पुन्हा एकदा बघायला मिळतोय आणि जे 10% आरक्षण मराठ्यांना सरकारनं दिलंय त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे। नाही हे बघा, आता ते जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही पूर्णतः सरकारची आहे आणि सरकार सांगतंय विधिमंडळात त्यांनी सांगितलंय आणि दररोज त्यांचे प्रवक्ते बोलतायत की आम्ही हे टिकवून दाखवू। फक्त जयश्री पाटील आणि सदावर्तेंना माझी एक विनंती आहे, 105व्या घटना दुरुस्तीनुसार आयोग नेमण्याचे अधिकार राज्य शासनाला होते। त्या पद्धतीने राज्य शासनानं आयोग नेमून मराठा समाजाला पुन्हा एकदा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलेला आहे। आता खऱ्या अर्थानं 15/4 आणि 16/4 नुसार या देशात ह्या राज्यातला एकमेव मराठा समाज असा आहे की तो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे। ओबीसी प्रवर्ग असं काही नसते। त्यांनी उलट हे जे काही आता उरलेले ओबीसी जाती आहेत की नाही ह्या गोष्टींना चॅलेंज करावं आणि जे आतापर्यंत ओबीसीचं आरक्षण खाते ते इलिगल खायला लागलेले आहेत। मराठा समाज एकमेव मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, त्यांच्या हक्कावर आणि अधिकारावर गदा। योगेश जी, मात्र हे सगळं सर्वेक्षण ज्यामुळे झालं ते निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली आणि जो आयोग होता तर त्या शुक्रेंची नियुक्ती चुकीची आहे असा सुद्धा आरोप करण्यात आला या याचिकेमधून। हे बघा, हे सदावर्तेंचं डोकंच चुकीचं आहे, त्यांच्या मिसेसचं डोकं चुकीचं आहे। आयोग नेमणं हा राज्य शासनाचा सर्वाधिकार आहे, त्यात काही चुकीचं केलेलं नाही। सदावर्तेंनी स्वतःच्या गिरिबांमध्ये झाकण्याची गरज आहे। तुम्ही इंटेन्शनली मराठा समाजाला अंगावर घ्यायचं म्हणून प्रसिद्धी मिळवायची म्हणून हे लोक करतायत। मुळामध्ये राज्य शासनाने त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे केलेलं आहे। मुळात आमचा म्हणणंच असं आहे की संविधानामध्ये ओबीसी शब्द नाही, सामाजिक आणि एससीबीसी शब्द आहे। तर आम्ही एकमेव जात अशी आहे सध्या 105व्या घटना दुरुस्तीनंतर आम्ही आहे। ठीक आहे योगेश जी, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता त्या पद्धतीने राज्य सरकार समोर आता एक मोठं आव्हान आहे। धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी।